न्यूज टॉप 9 मध्ये आता बघूयात 9 राजकीय बातम्या। अजितदारांवर राज ठाकरे अंधारे पवार गटाचा हल्लाबोल। पूर आणि लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर निशाणा। जंगल पेटलेलं असताना बिबट्या पळून गेला, आता पुन्हा शिकार करायला बिबट्या माघारी आला। सोबत न घेण्याची कार्यकर्त्यांची इच्छा। पवार गटाच्या उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका। ज्याने सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। सुषमा अंधारेंचा अजित पवारांना खोचक टोला। राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे, ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय। पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा पालकमंत्री अजित पवारांना टोला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? राज ठाकरे सुपारी बहादर, अयशस्वी व्यक्तीने दादांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू नये। अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार। दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ प्रतिनिधित्व करणार। सुनील तटकरेंकडून उमेदवारीची घोषणा। झिरवाळ पिता पुत्रात लढत होण्याची शक्यता। मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही। मुलाच्या उमेदवारीवरील प्रश्नावर नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया। गोकुळ झिरवाळांची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। किती पाणी सोडलंय लोकांना सांगायला हवं होतं। सर्व शहरांमध्ये नियोजनाचा अभाव। सरकार पालिका निवडणूक घेत नाही। पुण्यातील परिस्थितीवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं। आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा नवीन तारखा जाहीर। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 6 ऑगस्टला होणार आहे, तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 17 सप्टेंबरला।